नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द बेस्ट ऑफलाईन स्पोकन इंग्लिश क्लास इन संभाजीनगर। आज आपण आपला लेसन नंबर 19 स्टार्ट करणार आहोत। त्याच्या आधी मला अजून एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की खूप लोकांचा आम्हाला ऑनलाईन क्लाससाठी आम्हाला त्यांची इन्क्वायरी येते की सर आम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायची आहे। ऑनलाईन क्लासपेक्षाही जबरदस्त गोष्ट मी आज तुम्हाला देणार आहे। घरी बसून पाहिजे तितक्यांदा बेसिक टू ॲडव्हान्स तुम्ही लेक्चर माझे करू शकता। त्याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीनं मी तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इंग्लिश बोलायचं कसं, ग्रामरचे सगळे लेक्चर्स, त्यानंतर 15 आम्ही तुम्हाला व्होकॅब्युलरी लेक्चर्स दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे लोक इंटरव्ह्यूसाठी प्रॅक्टिस करत आहेत, प्रिपरेशन करत आहेत, त्या लोकांना इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आम्ही काही लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहेत। असा पूर्ण कोर्स आमचा तयार होतो आहे। ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही 2-3 दिवस नाही आले तर तुम्हाला वापस कोण शिकवणार? खूप प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला पर्सनल शिकू शकत नाही इतक्या विद्यार्थ्यांमध्ये। पण या ठिकाणी जे आम्ही ऑनलाईन क्लासमध्ये शिकवतो तेच बेटर पद्धतीनं आम्ही तुम्हाला त्या लेक्चर्समध्ये शिकवलेलं आहे। मग एकदा बघा, दोनदा बघा, 10दा बघा। आणि अजून एक विशेष गोष्ट, आणि जे लोक आमचा हा कोर्स घेतील त्या लोकांना आम्ही 6 महिन्यापर्यंत असिस्टन्स फ्री देऊ। मग तुम्हाला कोर्समध्ये काहीही प्रॉब्लेम असो, कुठलाही प्रॉब्लेम असो, तुम्हाला आमच्या एका स्पेशल ग्रुपमध्ये ॲड केला जाईल। त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न आहे तुम्ही आम्हाला विचारा आणि आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला देऊ। ठीक आहे? खूप छान पद्धतीने हा कोर्स डिझाईन होत आहे। प्री बुकिंग त्याच्या ऑलरेडी सुरू झालेले आहेत। तुम्ही ऑलरेडी प्री बुकिंग करून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या घरी फक्त 3 ते 4 दिवसामध्ये आमचा हा कोर्स येईल। त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कंप्लीट लेसन देऊ, कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स देऊ। त्या व्हिडिओ लेक्चर्सच्या बेसिसवर आम्ही तुम्हाला 3 बुक्स देऊ। सगळ्यात पहिलं बुक तुमचं ग्रामरचं बुक असणार आहे, दुसरं बुक तुमचं प्रॅक्टिस बुक असणार आहे की तुम्ही जे आता ग्रामर शिकता त्याच्यावर प्रॅक्टिस कशी करायची, आणि तिसरं जे बुक असणार आहे ते तुमचं व्होकॅब्युलरी बेस्ड बुक असणार आहे। ठीक आहे? तर एक कंप्लीट कोर्स तुम्हाला तुमच्या घरी इंडियन पोस्टच्या थ्रू, स्पीड पोस्टच्या थ्रू येऊन जाईल। त्याची फीज फक्त 1999 रुपीज आहे, म्हणजे 1999 रुपयेत तुम्ही फक्त आमचा हा कोर्स घेऊ शकता। बाकी ऑनलाईन क्लासेसची फीज, ऑफलाईन क्लासेसची फीज खूप जास्त आहे, ती कमीत कमी 12-13 हजार रुपये आहे। ठीक आहे? ऑनलाईन क्लासेसची फीज पण तुम्हाला 3-4-5 हजार रुपये द्यावी लागते, पण अजून छान पद्धतीने आम्ही तुम्हाला या कोर्सच्या थ्रू शिकवण्याचा ट्राय केलेली। विदाउट एनी फर्दर डिले आपण आजचा लेसन सुरू करूया, विच इज लेसन नंबर 19 इडियम्स। आता इडियम म्हणजे काय हे समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। मला खूप तुमचे मेसेज आहे की सर व्होकॅब्युलरीसाठी काही ना काहीतरी करा, व्होकॅब्युलरीसाठी काही ना काहीतरी करा। माझा हाच एक प्रयत्न आहे। व्होकॅब्युलरी म्हणजे काय? काही ना काहीतरी नवीन शब्दसंग्रह किंवा नवीन फ्रेजेस तुमच्या डोक्यामध्ये असणं। फ्रेजेस मी तुम्हाला सांगितले, आय होप तुम्ही प्रिपेअर करत असाल, पण व्होकॅब्युलरी इतकी मोठी आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यावर फक्त एक व्हिडिओ बनवून काम चालणार नाही। व्होकॅब्युलरीवर मी एक वेगळी सिरीज सुरू करेल ज्याच्यामध्ये तुम्ही व्होकॅब्युलरी कशा प्रकारे शिकू शकता, कोणकोणते व्होकॅब्युलरीज तुमच्या इम्पॉर्टंट आहे, तुम्ही डेली लाईफमध्ये कोणकोणते व्होकॅब्युलरीज तुम्ही शिकता हे तुम्हाला एक वेगळ्या सिरीजच्या थ्रू समजेल। आज आपण याच व्होकॅब्युलरीच्या अंतर्गत जो पार्ट येतो ज्याला आपण इडियम म्हणतो, ज्याला आपण म्हणी म्हणतो, ठीक आहे, म्हणजे एका वेगळ्या सेंटेन्सच्या थ्रू, एका वेगळ्या कॉन्टेक्स्टच्या थ्रू तुमची करंट सिच्युएशन मॅच करणं। उदाहरणार्थ, काना मागून आली आणि तिखट झाली, हे एक मराठीची म्हण आहे, बरोबर की नाही? काना मागून आली आणि तिखट झाली। आता खरंच काना मागून कोणतरी येतं आणि तिखट जातं का? ठीक आहे? काहीतरी गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर खाल्ली, असं काहीतरी आहे। ठीक आहे? मग लहानपणी मी ऐकलं होतं, म्हणजे गाजराची पुंगी कशी असते यार, मी आजपर्यंत पाहिली नाही आहे। म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, म्हणजे एका वेगळ्या कॉन्टेक्स्टच्या थ्रू तुमची करंट सिच्युएशन त्याला मॅच करणं। घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय? घरोघरी मातीच्या चुली म्हणजे आपण तेव्हा वापरतो जेव्हा सगळीकडे सेमच सिच्युएशन असेल। ठीक आहे? मग जेव्हा मला म्हणायचं की यार सगळीकडे सेमच सिच्युएशन आहे भाई, मग त्याच्याऐवजी मी जर का हे म्हटलं की घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे समजणारा पण ते समजतं आणि आपला शब्दसंग्रह, आपली व्होकॅब्युलरी सुद्धा फार छान प्रकारे आपण दाखवू शकतो। राईट? तर इंग्लिशमध्ये सुद्धा अशा काही म्हणी आहेत की वेगळ्या कॉन्टेक्स्टच्या थ्रू तुम्ही तुमची करंट सिच्युएशन त्या ठिकाणी मॅच करू शकता, आणि हेच इडियम ज्याला आपण म्हणी म्हणतो हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत। मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त यूज होणारे कोणकोणत्या म्हणी आहेत, आय रिक्वेस्ट यू प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आमचा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल, आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। ओके, चलो लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर डू। सगळ्यात पहिली म्हण मला तुम्हाला सांगायची आहे। आता म्हणी म्हणजे काय लक्षात घ्या, म्हणजे इडियम इज अ फ्रेजेस ऑर एक्सप्रेशन दॅट हॅज फिगर्ड मिनिंग, म्हणजे त्याचा अर्थ वेगळा असतो। हे इडियम म्हणी काय? म्हणी म्हणजे एक असं सेंटेन्स, एक असं वाक्य किंवा असं फ्रेज की ज्याचं फिगर्ड वेगळं आहे,
ज्याच्यामध्ये शब्द वेगळे यूज केलेले आहेत, बरोबर, एक्सप्रेशन वेगळे यूज केले आहेत, पण काय, बट मीनिंग डिफरंट फ्रॉम इट्स लिटरल मीनिंग. आता मला म्हणायचं आहे की यार सगळीकडे सेमच सिच्युएशन आहे, तर मग ते न म्हणता मी घरोघरी मातीच्या चुली बोललो. म्हणजे सगळीकडे सिच्युएशन सेम असणं आणि घरोघरी मातीच्या चुली असणं याचा काही असं वेगळा संबंध असं नाही आहे भाई. कुठं मी काय बोलतोय, कुठं चुली वगैरे बोलतोय, काही संबंध नाही आहे. तरी पण या गोष्टीचा मी या सिच्युएशनशी संबंध जोडतोय. म्हणजे लिटरल मिनिंग दोघांचा वेगवेगळा आहे. आता घरोघरी मातीच्या चुली, मला हे नाही म्हणायचं की प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहेत, मला याच्या थ्रू तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं मिनिंग काहीतरी वेगळं असतं. तुम्ही बोलता वेगळं, त्याचं मिनिंग काहीतरी वेगळं असतं. त्या सिच्युएशनला ते मॅच करणारं असतं. त्या गोष्टीला आपण प्रॉपरली म्हणी असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा कोणकोणत्या म्हणी आहेत, खूप बेसिक आहे. सगळ्यात पहिला आपण म्हणू शकतो ब्रेक द आईस. आता ब्रेक द आईस म्हणजे काय, बर्फ तोडणे नाही. जेव्हा जेव्हा सिच्युएशन कशी असते, तुम्हाला समजा काही ना काहीतरी सुरू करायचं असेल, तुम्हाला कन्व्हर्सेशन सुरू करायचं असेल की यार कुणीच बोलत नाही आहे ना, चलो लेट मी ब्रेक द आईस, मला बोलणं सुरुवात करू द्या, मला काही ना काहीतरी सुरुवात करू द्या, मला कशा ना कशा तरी सुरुवात करू द्या. तर जेव्हाही तुम्हाला सुरुवात करायची असते त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता ब्रेक द आईस, की लेट्स ब्रेक द आईस, आपण सुरुवात करूया. ठीक आहे, म्हणजे खरंच बर्फ तोडणं असं नाही आहे, म्हणजे संवाद सुरू करणे. समजलं, जर मला संवाद सुरू करायचा असेल तर लेट मी ब्रेक द आईस. आणि ब्रेक जे आहे याला तुम्ही टेन्सेस प्रमाणे ट्रीट करू शकता. जर कुणी संवादाची सुरुवात केली तर मग यू, मग ही ब्रोक द आईस म्हणायचं आहे. जेव्हा एखाद्यानं सुरुवात केलेली आहे असेल तर ते प्रेझेंट परफेक्ट झालं, म्हणजे समवन हॅज ब्रोकन द आईस. अशा प्रकारे तुम्ही या ब्रेकला वेगवेगळ्या याच्यामध्ये सेट करू शकता. ठीक आहे, तर ब्रेक द आईस म्हणजे संवाद सुरू करणे. नेक्स्ट आहे स्पिल द बीन्स. स्पिल म्हणजे सांडणे आणि बीन्स म्हणजे दाणे, दाणे सांडणे. आता मला हे म्हणायचंच नाही आहे, मला याच्या थ्रू काय म्हणायचं आहे, मला एखादं सिक्रेट रिव्हील करायचं. यार प्लीज डू नॉट स्पिल द बीन्स, यार प्लीज माझं सिक्रेट ओपन करू नकोस यार. त्यानं माझं सिक्रेट ओपन केलं, ही स्पिल्ड माय बीन्स, त्यानं ना माझं सगळं गुपित उघडं केलं. सर गुपित उघडं करणे याला आपण स्पिल द बीन्स असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आहे पीस ऑफ केक. यार किती सोपं काम आहे यार हे. हां, इट इज जस्ट अ पीस ऑफ केक. यार इंग्लिश म्हणजे एखादं काम खूप सोपं आहे मला असं म्हणायचं आहे. इट इज जस्ट अ पीस ऑफ केक. मला म्हणायचं आहे की यार इंग्लिश शिकणं हे खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. मग मी कसं म्हणणार, लर्निंग इंग्लिश मीन्स पीस ऑफ केक. म्हणजे पीस ऑफ केक म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही पीस ऑफ केकचा वापर करू शकता. समथिंग इज व्हेरी इझी, काहीतरी खूप जास्त इझी आहे. स्वयंपाक करणं आजकालच्या बायांसाठी खूप सोपं आहे यार. म्हणजे कुकिंग द फूड इज लाईक द पीस ऑफ केक फॉर द वुमन. समजलं, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. माझी ही इच्छा आहे प्रत्येक इडियमवर तुम्ही कमीत कमी 3-3 सेंटेन्सेस तरी तयार करा, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये ते बसेल. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट वन? नेक्स्ट वन इज लेट द कॅट आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे ना बाहेर निघू दे, म्हणजे मनामध्ये थांबू नकोस, तुला काय बोलायचं ते बोलू दे. म्हणजे तुमच्या मांजरीला ना त्या बॉक्सच्या बाहेर निघू द्या. ठीक आहे, आता मांजर म्हणजे काय, म्हणजे ॲक्सिडेंटली जर का कोणी सिक्रेट रिव्हील केलं, म्हणजे काय माहिती का यार, ना मला बोलायचं नव्हतं पण तरी मी बोललो, ॲक्सिडेंटली ती मांजर बाहेर निघाली. म्हणजे ॲक्सिडेंटली मला ते सांगायचं नव्हतं पण ते अचानक निघालं, अचानक सांगावं लागलं. सो दॅट्स वाय ही लेट द कॅट आउट ऑफ द बॉक्स. यार त्यानं ना ही लेट द कॅट आउट ऑफ द बॉक्स म्हणजे ना त्यांना सगळं सांगून दिलं यार. समजलं, अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता. तर चुकून जे आहे तुमचं गुपित उघडं करणं याला तुम्ही लेट द कॅट आउट ऑफ द बॉक्स असं म्हणतो. ओके, चलो. किंवा जाऊ दे ना, सांगून टाकना, कशाला घाबरतोय, टेन्शन काय घेतो, सांगून टाकना. अशा वेळेस तुम्ही म्हणू शकता की इट्स ओके, लेट द कॅट आउट ऑफ द बॉक्स, जाऊ दे, सांगून टाक. समजलं, अशा प्रकारे या डिफरंट कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्ही वापर करू शकता. नेक्स्ट काय आहे, व्हेन पिग्स फ्लाय. म्हणजे जेव्हा डुकरं उडतील. पिग्स म्हणजे डुक्कर मराठीमध्ये. पिग्स फ्लाय म्हणजे जेव्हा डुकरं उडतील. आता मला सांगा, कोणी डुक्कर उडताना पाहिलं का? तर कसा वडणं मराठीमध्ये डुक्कर. इट इज फनी. ठीक आहे, तर जेव्हा डुकरं उडतील किंवा जेव्हा डुक्कर उडेल, कधी पाहिलं का डुक्कर उडताना? नाही. म्हणजे जी गोष्ट कधी होणार नाही आहे. म्हणजे मला जर का प्रधानमंत्री व्हायचं आहे, मी प्रधानमंत्री झालो तर अरे व्हेन पिग्स फ्लाय, जेव्हा डुकरं उडतील ना तेव्हा मी प्रधानमंत्री बनेल. म्हणजे कधीच नाही बनणार. ठीक आहे, म्हणजे काय, समथिंग दॅट विल नेवर हॅपन. यार जे कधीच होणार नाही त्याला आपण व्हेन पिग्स फ्लाय म्हणतो. ठीक आहे, तुम्ही आता आपण म्हणतो ना की तो अभ्यास करेल. हां, ही विल स्टडी, पण कधी? व्हेन पिग्स फ्लाय. जेव्हा डुकरं उडतील तेव्हा तो अभ्यास करेल. म्हणजे तो कधीच अभ्यास करणार नाही.
समजलं? तर व्हेन पिग्स फ्लाय म्हणजे काय, समथिंग जे कधीच होणार नाही आहे, ठीक आहे, अशी अशक्य गोष्ट आहे, कधीच न घडणारी गोष्ट, त्याला आपण व्हेन पिग्स फ्लाय म्हणतो. ओके, आय विल कुक द फूड, मी जेवण तयार करेल, कधी, व्हेन पिग्स फ्लाय, जेव्हा डुकरं उडतील, म्हणजे कधीच नाही करणार भाई, सीधी बात, ठीक आहे. ओके चलो, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे तुमचं अंडर द वेदर. आय एम अंडर द वेदर यार, माझी तब्येत ठीक नाही यार, मला ना त्रास होतो यार, प्लीज आय एम अंडर द वेदर यार, मला त्रास होतोय. तर याला जेव्हा तुमची तब्येत चांगली नसते त्याला आपण काय म्हणतो, अंडर द वेदर. आय एम अंडर द वेदर, आय कांट कम इन द ऑफिस, मी आज ऑफिसला येऊ शकत नाही, वाय, बिकॉज आय एम अंडर द वेदर राईट नाऊ. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही सिक असता, जेव्हा तुमची तब्येत खराब असते, जेव्हा तुम्ही कोणतंही काम करण्याच्या हालातमध्ये नसता, त्यावेळेस तुम्हाला म्हणावं लागतं आय ॲम अंडर द वेदर, ही इज अंडर द वेदर, शी इज अंडर द वेदर. समजलं? म्हणजे तो, त्याची तब्येत खराब आहे, तिची तब्येत खराब आहे, माझी तब्येत खराब आहे. ठीक आहे. तर तब्येत खराब असणं, अस्वस्थ वाटणं, याला आपण अंडर द वेदर म्हणतो. वन्स इन अ ब्ल्यू मून, की भाई खूप रेअरली तुम्हाला माहिती आहे मी भात खातो, म्हणजे मी खूप रेअरली भात खातो. मी कसं म्हणणार की येस आय ईट राईस बट वन्स इन अ ब्ल्यू मून. ब्ल्यू मून म्हणजे माहिती तुम्हाला, ब्ल्यू मून म्हणजे ना निळा चंद्र, आणि निळा चंद्र वर्षभरातून फक्त तुम्हाला एकदा दिसत असतो. ठीक आहे. तर इतक्या रेअरली तुम्हाला तो निळा चंद्र दिसतो, त्यामुळं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की वन्स इन अ ब्ल्यू मून, की ना मी कॉलेजला जातो, पण कधी जातो, वन्स इन अ ब्ल्यू मून, म्हणजे कधी कधीच जातो, खूप रेअरली जातो. समजलं? सो आय गो टू द कॉलेज वन्स इन अ ब्ल्यू मून, की मी खूप रेअरली कॉलेजमध्ये जात असतो. ती जेवण बनवते, शी कुक्स द फूड वन्स इन अ ब्ल्यू मून, ती खूप रेअरली जेवण बनवते. तर खूप रेअरली असेल ना, त्याला मला काय म्हणायचं आहे, खूप क्वचित असेल तर त्याला मी वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणणार. व्हॉट इज द नेक्स्ट वन? नेक्स्ट वन इज बर्न द मिडनाईट. आता बर्न द मिडनाईट म्हणजे काय, की भाई स्वतःला ना रात्रपर्यंत जाळणं. म्हणजे काय, ऑफिसमध्ये बसलेले आहात तुम्ही आणि खूप रात्र काम करता. UPSC MPSC विद्यार्थी जर माहीत असेल, MPSC UPSC विद्यार्थी तर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागतात. ठीक आहे ना. ते काय करतात, दे बर्न द मिडनाईट ऑइल, म्हणजे ते रात्री पूर्ण तेल जाळतात. ठीक आहे. समजलं? स्वतःचं पूर्ण तेल, स्वतःचा घाम जाळतात, त्याला आपण म्हणतो की बर्न द मिडनाईट ऑइल. सो UPSC स्टुडंट्स आर बर्निंग देअर मिडनाईट ऑइल, म्हणजे UPSCचे स्टुडंट खूप रात्रपर्यंत काम करतात. ठीक आहे. आज मला ना ऑफिसमध्ये, आज मला घरी यायला उशीर होईल का, कारण मला खूप रात्रीपर्यंत काम करायचं आहे. सो आय एम गोइंग टू बर्न द मिडनाईट ऑइल इन द ऑफिस. मी ऑफिसमध्ये खूप लेटपर्यंत काम करणार आहे, मग त्याला मी काय म्हणणार, आय एम गोइंग टू वर्क लेट इन टू द लेट नाईट. सो ज्याला पण आपण उशिरापर्यंत अभ्यास करणे किंवा काम करणे. ठीक आहे. व्हॉट इज नेक्स्ट वन? नेक्स्ट वन म्हणू शकतो कॉस्ट अँड आर्म अँड लेग. भाई हात पैर तुडवाने पडे मेरे को. ठीक आहे. म्हणतो ना दात तोडून घेऊन जा, पैसे नाहीत माझ्याकडे ना, तर आपण काय म्हणतो, घ्या दात घे, किंवा किडनी विक. सो आयफोन घ्यायचा आहे तर काय करावं लागेल, किडनी विकावी लागेल. ठीक आहे. आयफोनची किंमत जी आहे किडनी विकून तुम्हाला हे करावं लागेल. सो अशा प्रकारे एखादी घटना घडली आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप काही गमवावं लागलं. ठीक आहे. तुम्ही खूप काही गमवलं, तर त्याला आपण म्हणतो कॉस्ट अँड आर्म अँड लेग, म्हणजे भाई खूप जास्त एक्सपेन्सिव्ह. सो आयफोन इज कॉस्ट अँड आर्म अँड लेग, म्हणजे आयफोन समजा आपण म्हटलं आयफोन प्रो सिरीज खूप जास्त महाग असते ना. सो आयफोन प्रो, इफ यू वॉन्ट टू बाय अन आयफोन प्रो, इट कॉस्ट अँड आर्म अँड लेग. तुम्हाला ना तुमचे हातपाय विकावे लागतील तर तो आयफोन प्रो येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की एखादी गोष्ट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, त्यावेळेस तुम्हाला म्हणावं लागतं की इट कॉस्ट अँड आर्म अँड लेग. आर्म म्हणजे हात आणि लेग म्हणजे पाय, हातपाय तुम्हाला विकावं लागतील. ठीक आहे. अशा प्रकारे. व्हॉट इज द नेक्स्ट वन? नेक्स्ट वन इज इन हॉट वॉटर. इन हॉट वॉटर म्हणजे काय, की बाई मी ना खूप संकटामध्ये आहे यार, मी खूप त्रासात. तर कसं म्हणणार, आय एम इन हॉट वॉटर मॅन, प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मी ना खूप त्रासामध्ये आहे, मला डिस्टर्ब नको करूस. ठीक आहे. आय मीन हॉट वॉटर म्हणजे गरम पाण्यामध्ये असणं नाही. ठीक आहे. सो एक इडियम झाली. आय मीन हॉट वॉटर म्हणजे काय, मी खूप गरम पाण्यामध्ये आहे, म्हणजे सध्या खूप जास्त टेन्शन आहे, मी खूप सध्या त्रासलेलो आहे. सो प्लीज डू नॉट डिस्टर्ब मी. ठीक आहे. सो इन हॉट वॉटर म्हणजे काय, मी खूप अडचणीमध्ये आहे. अंडरस्टूड? व्हॉट इज द नेक्स्ट वन? नेक्स्ट वन इज बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजे काय, ॲक्सेप्ट समथिंग डिफिकल्ट, म्हणजे तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचं नाही, पण जाऊ दे आता, झालं रे झालं, आता ॲक्सेप्ट करा, तो इट्स ओके यार, लेट्स बाईट द बुलेट. बुलेट म्हणजे काय, ते ही बुलेट. ठीक आहे. आणि ती चावणं. सो लिटरल मिनिंग वेगळा आहे त्याचा. ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही डिफरंट कॉन्टॅक्ट्समध्ये यूज करता तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो. सो लेट्स बाईट द बुलेट, जाऊ दे, जे झालं ते झालं, लेट्स ॲक्सेप्ट. आता मला करायचं नाही ॲक्सेप्ट, ठीक आहे, माझे गेले 15,000 रुपये गेले यार, जाऊ दे यार, लेट्स बाईट द बुलेट, गेले तर गेले.
ठीक आहे, समजलं. तर काहीतरी असं जे तुम्हाला ॲक्सेप्ट करायची इच्छा नाही आहे, पण आता जाऊ द्या, आता ऑप्शन पण नाही आहे, करावं लागतं. सो कसं म्हणणार, सो लेट्स बाईट द बुलेट, जे झालं ते झालं, सोड. ठीक आहे, मला नाही करायचं पण करावं लागतं ॲक्सेप्ट, म्हणजे कठीण प्रसंग स्वीकारणे. समजलं. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट वन? नेक्स्ट वन इज किक द बकेट. किक द बकेट म्हणजे काय? टू डाय. भाई तो मेलं यार, ते मेलं, तो मेला. कसं म्हणणार? ही किक द बकेट. ठीक आहे, म्हणजे बकेटने लात मारली नाही. ठीक आहे, हे किक द बकेट म्हणजे काय? तो मेला, मरणे. तो मुंगळा मेला, तो पक्षी मेला यार. दॅट बर्ड किक्ड द बुलेट यार. दॅट बर्ड किक द बकेट यार. त्यानं ना बकेटला लात मारली त्या पक्षानं, असं नाही अर्थ घ्यायचा. ही किक द बकेट म्हणजे यार तो पक्षी मेला. ठीक आहे, त्या दुर्घटनेमध्ये ना खूप लोक मेले. मग कसं म्हणणार? लॉट्स ऑफ पीपल किक्ड द बकेट इन दॅट इन्सिडेंट, की त्या दुर्घटनेमध्ये खूप लोक मेले. तर या किकला तुम्हाला ॲज अ वर्ब ट्रीट करायचं आहे. किकचं किक्ड करा, हॅव किक्ड करा. ठीक आहे, किंवा किकिंग करा, ही इज किकिंग द बकेट म्हणजे तो काय? तो मरत आहे. ठीक आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी टेन्सेस तुम्हाला शिकवलेले आहे. ओके, समजलं. चलो, व्हॉट इज द नेक्स्ट वन? म्हणजे मृत्यू पावले. नेक्स्ट वन काय आहे? नेक्स्ट वन आहे ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. भाई मी ना बोलून दाखवत नाही, माझे ॲक्शन हे शब्दापेक्षा जास्त बोलतात. आता ॲक्शन कधी बोलत असते का? नाही, शब्दच बोलतात ना. लिटरल मिनिंग काहीतरी वेगळं आहे, पण जेव्हा तुम्हाला डिफरंट कॉन्टॅक्ट्समध्ये वापर करता तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो. सो ना मी काही बोलत नाही, माझी ॲक्शन तुला सांगेल मी काय चीज आहे. म्हणजे माय ॲक्शन विल स्पीक लाऊडर दॅन द वर्ड्स. ठीक आहे ना, मी जे बोलतो ना याच्यापेक्षा जास्त चांगलं माझी ॲक्शन बोलेल. म्हणजे काय? ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की कृती शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते किंवा असणे. माझी कृती ही शब्दांपेक्षा जास्त प्रभावी आहे. खूप असे लोक असतात जे फालतू बडबड करत राहतात पण करत काही नाही. सो देअर ॲक्शन्स आर नॉट स्पीकिंग मोर लाऊडर दॅन वर्ड्स. देअर वर्ड्स आर स्पीकिंग, फक्त बोलत आहेत. पण काही लोक असे असतात ना की जे खूप जास्त शांत असतात आणि काम जबरदस्त करतात. याचा अर्थ देअर ॲक्शन्स आर स्पीकिंग लाऊडर दॅन द वर्ड्स. त्यांची ॲक्शन, त्यांची कृती ही त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त जोरात बोलत आहे. ठीक आहे, तर या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला डेली यूज होणारे काही इडियम सांगितले, तुम्ही प्लीज यूज करा. सेकंड पार्ट आपण याचा घेऊया, ज्याच्यामध्ये मी अजून काही ना काहीतरी नवीन तुम्हाला घेऊन येईल, अजून नवीन इडियम्स तुमच्याकडे घेऊन येईल. तोपर्यंत तुम्ही हे इडियम्स तुमच्या डेली लाईफमध्ये वापरा. काहीही प्रॉब्लेम असेल तर प्लीज आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला नक्की याचं सॉल्व्ह करूया. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अजूनही जर तुम्ही आमच्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब द पेज, लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू सो मच. भेटूया आपल्या लेसन नंबर 20 मध्ये.